अमृताचे उजळलेला मंच आहे तेज जसे पौर्णिमेचे। त्याहुनीही कळावे भाव माझ्या ह्या मनाचे, गोड मानून घ्या मित्र हो शब्द माझ्या स्वागताचे, गोड मानून घ्या मित्र हो शब्द माझ्या स्वागताचे। उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे की बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचं आपण पूजन करून घ्यायचं आहे। आदरणीय विनोदजी निकोले साहेब हे या ठिकाणी दीप प्रज्वलन करत आहेत आणि प्रतिमेचे पूजन करत आहेत। केंद्र शासनाने दिनांक 24 डिसेंबर 1996 रोजी पंचायती संबंधीचे उपबंध म्हणजेच अनुसूचित क्षेत्रांवर विस्तारित करणे अधिनियम 1996 अर्थात पेसा कायदा पारित केला आहे आणि याच पेसा कायद्याच्या निर्मितीला आज 24 डिसेंबर रोजी 28 वर्षे पूर्ण झाली आहे। सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देशित केला आहे। त्या निमित्ताने आज सर्वत्र पेसा दिन साजरा करण्यात आला, तर पालघर जिल्ह्यातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायत कवाडा येथे पेसा दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या दिनानिमित्त डहाणू विधानसभेचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी तलासरी तालुक्यातील तहसीलदार अमोल पाठक, कवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंचा दर्शना बोदले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी आणि गावकरी विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी या महोत्सवात पेसा कायद्याच्या महत्त्वावर भर देण्यात आला। पेसा कायद्याच्या अंतर्गत ग्रामसभेला असलेले अधिकार, विकासाच्या कामात त्याची भूमिका आणि गावकऱ्यांच्या सहभागाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। एकंदरीत पेसा कायदा हा आदिवासींच्या सक्षमीकरणाचा पाया असून याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवत विकास साधावे असे यावेळी सांगण्यात आले। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी। उपस्थित मंडळी आणि आमचे